याचा जो वापर तुम्ही कोणत्या कोणत्या पिकावर केला यावर्षी? यावर्षी फक्त आपण पराठीवर केलं. पराठीवर केला आहे. बरं, तर पराठीवर जे तुम्ही वापर केला आहे तर आता सध्या हा प्लॉट तुमच्याच आहे ना? हो आपलं. तर ह्या प्लॉटवर तुम्ही म्हणजे काय काय दिलं केसीएम कंपनीचे उत्पादन? आपण पहिलं खात दिलं खात. बरं, खातामध्ये आपलं जे सॉइल केअर जी येते बॅग बॅग दिली. बॅग खातामध्ये मिक्स करून दिलं. 1.5 बॅग दिली. 1.5 बॅग. आणि खताचे किती डोस झाले इथे? 2 डोस झाले. 2 डोस झाले. आणि फवारणीच्या माध्यमातून फवारण्या केल्या याच्यावर 3 केसीएमच्या फवारण्या केल्या. तर तुम्हाला त्या केसीएमच्या फवारण्या केल्या आणि सॉइल केअरची जी बॅग दिली तुम्ही खताबरोबर, तर त्याच्यातून तुमचा जो प्लॉट आहे कपाशीचा हा तुम्हाला कसा काय वाटून राहिला? शिस्त वाटत आता. बरं, म्हणजे काय वेगळं वाटत आहे आपलं जे प्रोडक्ट तुम्ही केसीएमचं वापरलं उत्पादनं त्याच्यामध्ये तुम्हाला काय असा फरक दिसून पडून राहिला? असं बनत चाललं क्षेत्रीवाणी. बरं, झाड म्हणजे असं फांद्या फैलत चाललं आणि पात्या बोंड एवढं. बरं, हा जो बरं तुमच्या गावातले समजा आजूबाजूचे समजा जे प्रोडक्ट दुसरे प्रोडक्ट वापरत असेल शेतकरी त्यांच्या प्लॉटमध्ये ना आपल्या प्लॉटमध्ये काय फरक आहे? लय फरक आहे. बरं, म्हणजे हा जो प्लॉट जो दिसून राहिला हा प्लॉट म्हणजे कोणतं ट्रीटमेंट केलं समजा? कोणत्या औषधी वापरल्यांनी? ज्यांना आपल्या कृषी केंद्राच्या कृषी केंद्रातल्या औषधी वापरल्या. तर त्यांनी म्हणजे खताचे वगैरे कसं का दिलं डोस? खत आपलं दिलं 15-15. अच्छा, खताचे म्हणजे किती डोस झाले त्यांचे? 3 झाले. खताचे 3 डोस झाले, आपल्या याच्यात 2 डोस झाले. बरोबर. आणि फवारण्या वगैरे त्यांनी? फवारण्या झाल्या. फवारण्या पण त्यांनी 2-3दा केल्या असेल. तर त्यांच्यामध्ये आणि आपल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये काय तुम्हाला असा फरक जाणवतो? फरक म्हणजे आपलं झाड बनत चाललं, उंचनी आहे. बरं, माल धरून आहे. अच्छा, म्हणजे झाड बनून राहिलं, खालूनच घेर घेत आहे, फुलपात्या संख्या चांगल्या आहे, बोंड चांगले परिपक्व पण झाले आहे. बरोबर. आणि नवीन चाल पण येऊन राहिले आहे. आणि झाडाची क्वालिटी कशी आहे? झाडाची क्वालिटी आपली कलर धरून आहे बिलकुल. बरं, कलर धरून आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही असं माझं म्हणायला हरकत नाही की बा तुम्ही केसीएमचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात. बरोबर आहे. तर समाधानी आहात तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? दिली आपण सल्ला, पण ते आपली. बरं, तुम्ही लोकांना सांगत असता की बा केसीएमची उत्पादने वापरा, केसीएमची उत्पादने चांगलं आहे, यानं रासायनिक खर्च जो तुमचा कमी होतो आणि उत्पादनात पण वाढ होतो. म्हणजे तुम्ही आता बघू शकता 2 प्लॉटचं डिस्टन्स आपण एक धुऱ्यावर आहो समजा, आणि त्यात खताचे 3 डोस झाले आहे, 3 फवारण्या झाल्या रासायनिकच्या, आणि साहेबांचा प्लॉट इथे फक्त खताचे 2 डोस झाले आहे. त्याच्यामध्ये आहे केसीएम कंपनीची सॉइल